सर स्टार्ट करा. हो हो, एक मिनिट, मोबाईल हँग व्हायला रे, एक सेकंड. चला आता बघा, फाइंडिंग द स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड आपण बघत होतो, बरोबर आहे. फाइंडिंग द स्क्वेअर रूट बाय द डिव्हिजन मेथड, त्यातले मला वाटतं आपण पहिले 2-4 एक्झाम्पल बघितले होते. हा येस, तर पहिला प्रश्न काल आपण संपवला. आज आपण सेकंड त्यातला प्रश्न सुरू करूयात. फाइंड द नंबर ऑफ डिजिट इन द स्क्वेअर रूट ऑफ इच ऑफ द फॉलोइंग नंबर विदाउट एनी कॅल्क्युलेशन. म्हणजे काहीही करायचं नाही, फक्त बघून सांगायचं. फक्त काय बघून सांगायचे की याचं स्क्वेअर रूटचं युनिट डिजिट काय असेल. ठीक आहे. कोणतंही कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. ठीक आहे. बघा, मी एक नंबर देतो तुम्हाला 144. तुम्ही फक्त मला स्क्वेअर रूट जरी सांगितलं तरी समजा सोपं काम आहे की नाही. चला 64 चं स्क्वेअर रूट सांगा फास्ट. 5 प्रश्न आहेत आपले, 5ला 5 पण घेऊन टाकूयात. हा, 64 चं स्क्वेअर रूट. चला सर 8. हा 8. 8 सर 8. हा, मग याचा अर्थ काय की 8 म्हणजे किती, एकच डिजिट झाला ना, त्याचा अर्थ 1 डिजिट. मग असं असं तुम्हाला सांगायचं. ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम घ्या त्यातलंच 144. आता 144 चं स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे किती आहे, 12. 12 मध्ये डिजिट किती आहेत, 1 आणि 2, बस 2 उत्तर झालं त्याचं. असं राईट राईट. चला त्याच्यानंतर आहे 4489. हा, स्क्वेअर रूट नाही सांगितलं तरी चालतंय, फक्त त्याचे जे स्क्वेअर रूट येणार आहे का ते, त्यामध्ये डिजिट किती आहेत ते सांग, ते विचारलं त्यांनी. मग आता आपण काल याचं स्क्वेअर रूट काढलं होतं 67 आहे की नाही. 67 म्हणजे 2 डिजिट झाले आहे की नाही. राईट राईट. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे 27225. 27225. 3 डिजिट राईट. 165. हा, याचं स्क्वेअर रूट काय येणार आहे 165 म्हणजे किती डिजिट, 3 डिजिट. राईट राईट, अक्षरशः राईट, 3 डिजिट. आणि त्याच्यानंतर शेवटचं एक राहिलं बघा 390625. राईट, 3 डिजिट. सर 625. 625 means how many digits? 3. Yes, right. 3 digit. आता समोरचा प्रश्न बघा. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग डेसिमल नंबर. डेसिमल नंबरचा स्क्वेअर रूट काढायचं बघा आता.
2.56. बघा डेसिमल म्हणजे काहीच फरक पडत नसते, फक्त ते पॉईंट घ्यायचं असते. ठीक आहे, बाकी आपलं पहिल्यासारखंच असतं ते. आता मला सांगा कसं काढायचं हे, मी एक सांगतो मग तुम्ही काढू शकता. हे बघा 2.56 आहे. आता 256 आपल्याला माहिती आहे कशाचं आहे, 16चं. बरोबर, 2 मिनिटासाठी पॉईंट विसरून जायचं. 256 16 16चं आहे, आपण माहिती करून घेतले. त्यानंतर इथं 2 डिजिट आहेत बघा पॉईंट नंतर. सर पॉईंट नंतर 1.6. हो 1.6. म्हणजे जर स्क्वेअर रूट मध्ये जर 2 पॉईंट्स असतील, 2 नंबरच्या याच्यासाठी पॉईंट असतील, तर उत्तरामध्ये किती घ्यायचा, एकच घ्यायचा, म्हणजे 1.6. कळलं, 2 असतील तर 1 घ्यायचा, 4 असतील तर 2 घ्यायचे, असं. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, 7.29. सर पुन्हा एकदा सांगा ना. अच्छा, म्हणजे कसं बघा, 200 पहिल्यांदा काय करायचं, पॉईंट विसरून जा. ठीक आहे, 256चं मला सांगा 16 आपण लिहिलं का रे आधी, लिहिलं. आता प्रश्न आहे फक्त पॉईंट कसा घ्यायचा ते. जर तुम्हाला स्क्वेअर रूट मध्ये 2 पॉईंट नंतर 2 डिजिट असतील, तर तुम्हाला उत्तरामध्ये एकच घ्यायचा आहे. 4 असतील तर 2 घ्यायचे, 6 असतील तर 3 घ्यायचे, 8 असतील तर 4, म्हणजे अर्धे. कळते का, अर्धे अर्धे घ्यायचे. 2 असतील तर 1 घ्यायचा. बघा इथं 2 पॉईंट नव्हतं, आपण एकच घेतला. कळलं का. त्याच्यानंतर 7.29. आता बघा 7.29 आपल्याला माहिती आहे 27चा तो स्क्वेअर आहे. ट्वेंटी 27चा स्क्वेअर आहे. इथं पॉईंट किती आहेत बघा, 2, म्हणजे इथं किती घ्यायचा, एकच. सो 2.7. राईट राईट राईट. चला नंतर बघा 51.84. सेवन पॉईंट टू. राईट राईट, म्हणजे आधी याचा स्क्वेअर रूट काढून घ्या, नंतर पॉईंट बघा, 1 2 2 म्हणजे एकच, असं. राईट राईट, अक्षरा गौरी राईट. चला नेक्स्ट बघा 42.25. सर 6.5. 4225चा स्क्वेअर रूट झाला 65. त्यातला 2 पॉईंट म्हणजे आपण एकच पॉईंट घ्यायचा, दॅट इज 6.5. चलो नेक्स्ट 31.36. सर 5.6. 5.6. राईट राईट राईट. गौरी अक्षरा ऋतुजा, गौरी ऋतुजा अक्षरा राईट. 5.6. ओके, तर हे प्रश्न संपले बघा. त्यानंतर समोरचा प्रश्न वाचतो होता मी.
त्यानंतर समोरचा प्रश्न बघा आता, वाटल्यास एक घ्या, हे एक करून बघा बरं, एक सेकंद. 252 2.52 2.52 कशाचा स्क्वेअर आहे का सांगा बरं मला आधी. 252 कशाचा तरी स्क्वेअर आहे का? Is the 252 square of anyone? नाही सर. हा, मग 250 नाही ते जवळच्या कोणता त्याचा? 13 चा सर. 16 चा आहे 256. एक सेकंड. चला राईट. चला आता इथून पुढे समोरचा प्रश्न बघा आता. फाइंड द लिस्ट नंबर. प्रश्न नीट आहे का, त्याचा अर्थ नीट समजून घ्या आणि उत्तर द्यायचे. फाइंड द लिस्ट नंबर म्हणजे सगळ्यात लहान नंबर शोधा. विच मस्ट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम इच ऑफ द नंबर so as to get the perfect square. So as to get the perfect square and also find the square root of the perfect square so obtained. म्हणजे काय करायचं नीट बघा आता. समजा एक मी नंबर घेतला काहीतरी 402. आता पहिला प्रश्न, पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दाखवतोय. सुरुवातीला काय करायचं, आपली जी डिव्हिजन मेथड आहे ना, त्याला याला सोडवायचं. आता बघा 402 हा परफेक्ट स्क्वेअर नाही हे आपल्याला माहिती आहे, पण तरी आपण त्याला सोडवायलो. बघा डिव्हिजन मेथड काय सांगते, सुरुवातीला 2 टप्प्यामध्ये त्याचं हे करा, बार करा. त्याला केलं आपण 4th बार 02 बार केलं, ठीक आहे. हा, मग आता हा 4 बघायचा कशाच्या जवळपासचा स्क्वेअर आहे, तर लगेच आपल्याला लगेच माहिती आहे 2 चा स्क्वेअर आहे तो, त्या प्रश्नच नाही. 2 2 4 4 - 4 0. आता आपल्याला माहिती आहे या 2 चा आपल्याला डबल करावं लागते, मीन्स 4. पण बघा इथे रिमाइंडर किती आले, वरचे 02 आले. आता हे परफेक्ट स्क्वेअर नाहीच आहे, हे आपल्याला आधीच माहिती आहे, त्याच्यामुळे स्क्वेअर तर निघणारच नाही. पण एवढं कळालं की ते रिमाइंडर आपल्याला 2 आली याची. क्वेश्चन 2 आला पण रिमाइंडर मात्र 2 आली. त्याच्यामुळे जर या नंबरला 402 ला परफेक्ट स्क्वेअर बनायचा असेल तर याला 2 याच्यातून काढावं लागतील. कोणत्या नंबर मधून? गिव्हन नंबर मधून. सो 402 - 2 = 400. आणि मग जे काय उत्तर आलंय म्हणजे 400, त्याचा आता आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. म्हणजे मला सांगा आता 400 चं स्क्वेअर रूट काय येईल? So tell me the square root of 400. Yes, 20. So 20 is the answer. कळतंय? असे प्रश्न आपल्याला सोडवायचे. राईट. आता नवीन दुसरा प्रश्न बघायचा मधला 1989. चला पहिल्यांदा डिव्हिजन मेथडनी याचं डिव्हिजन करा. काय येईल? 1989 याच्या 2 याच्यामध्ये डिव्हिजन. त्यानंतर 90 च्या जवळपासचा स्क्वेअर बघा, लहानच, मोठा नाही. 19 तर नाहीये, 18 पण नाहीये, 17 पण नाही, 16. राईट श्रावणी, राईट. इट इज अ 16. मग 16 चा स्क्वेअर रूट घ्या. ती किती येतं? 4. सो इथं पण 4, त्यानंतर वर पण 4. सो 4 × 4 16. 3 ला 3, बरोबर. त्यानंतर वरच्या 89 ला 89. आता इथला या नंबरचा आपल्याला डबल घ्यावा लागते 4 चा. सो 4 × 4 8. आता बघा इथं असा नंबर चूज करायचा आहे ज्याचं उत्तर हे आता एक्झॅक्टली 389 येत नाही. काय येत नाही? कारण हा परफेक्ट स्क्वेअर नाही. मग 389 जरी नाही आलं, 4 चा येते ना सर, म्हणजे 89 येत नाही पण 4 चा येते ना 36. 389 एक्झॅक्ट येत नाही ना. 44 येतं पण एक्झॅक्टली 389 येत नाही, है ना.
इथे ठेवून ठेवून बघायचं आपण. आता सुरुवातीला आपण 83 ठेवून बघू. बघा बरं 83 इंटू 3 येते काय येते बघा उत्तर. काय येते याचं उत्तर सांगा मला. 83 इंटू 3 चा आन्सर सांगा. 249 सर. 249. ओके. हा 249. आता लगेच 84 इंटू 4 च सांगा. 336. ओके. आता मला 85 इंटू 5 च सांगा. 85. 425. 425. आता राईट राईट. आता आपल्याकडे बघा 3 उत्तर आलेत. एक आहे 85 इंटू 5 425, दुसरा आहे 336 आणि 83 इंटू 3 च 249. आता मला बघा 389 पाहिजे आपल्याला तिथं. पण 389 चे जे 249 लहान व्हायले त्याच्यामुळे हे आपल्या कामाचे नाहीत. तिला टाकतो रब करून. त्याच्यानंतर दुसरा आहे 336. पण बघा 336 आणि इकडे डायरेक्ट 425 आहे. पण 425 त्याच्यापेक्षा मोठी संख्या व्हायली आहे की नाही. त्यामुळे आपल्याला 425 पण घेता येत नाही. तेव्हा आपल्याला एकच ऑप्शन राहतो. कोणता? हा वाला 84 इंटू. राईट राईट. त्याच्यामुळे मग इथं पण 4 आणि वर पण 4. आणि आन्सर किती आपल्याला माहिती आहे 336. सो 389 मायनस 336 किती येईल आन्सर याचं? 9 to 6 गेलं 3 आणि 8 53 राईट. मग याचा रिमाइंडर किती आहे आपल्याकडे? 53 रिमाइंडर आली आहे की नाही. चला आता या रिमाइंडरला मायनस करा. आपल्या गिवन आपल्याला जी काय दिले का त्यामधून मायनस करा. आपल्याला 1989 दिले होते त्याच्यातून 53 मायनस करा. याचा आन्सर किती येईल सांगा. सांगा फास्ट सांगा. 1936. 1936. राईट राईट. हा आता याचा स्क्वेअर रूट काढा लगेच. 44. 44 राईट. सो दिस इज द आन्सर. राईट. रिया, श्रावणी, अक्षरा, श्रावणी राईट. चला 44. राईट राईट 44. चला कळालं का सगळ्यांना आता. आता हळूहळू नेक्स्ट एक्झाम्पल बघायची. बघा 3250 नवीन नंबर. लगेच याचं डिव्हिजन करा. आता मी काहीच सांगणार नाही बघा. तुम्ही सर्व करा आता हळूहळू. आता एक एक गोष्ट मी तुम्हाला फक्त विचारतो ते सांगा. 32 च्या इथं मला काय घ्यावं लागेल. इथं कोणता नंबर घ्यावा लागेल सांगा. 5. हा राईट. कारण 32 च्या खालचा 25 आणि 25 चा स्क्वेअर रूट म्हणजे 5. बर मग लगेच मग 5 5 25. सांगा आता काय करू. इथं 32 मधून 25 म्हणजे काय लिहू. 750. हा 7 आणि वरचे 50. चला आता इथं काय लिहू सांगा खाली. इथं 10. 10. हा 5 चा डबल म्हणजे 10. चला आता हे फॅक्टर शोधा. इथला आणि इथला 7. बघा शोधा. इतक्या लवकर येईल का तुम्हाला. इतक्या लवकर माहित नसते बघा. 105 इंटू 5, 106 इंटू 6, 107 इंटू 7. हा सर हे जे 750 आहे ना. जर इथं जर 49 केलं तर 1 येते. पण याच्या जागी जर आपण एखादी म्हणजे दुसरी संख्या घेतली तर म्हणजे चालेल का. कुठं कुठं ते 7 जे घेतलं ना. हो हा तर त्याच्या आता 7 चा स्क्वेअर 49. मग 50 मायनस त्याच्या जागी 6 चा स्क्वेअर वगैरे घेतला तर म्हणजे चालेल का. नाही तसं मग आपल्याला 8 काय बघा आपली हे 10 तर 10 ठेवायचंच आहे आपल्याला. 8 फक्त एवढीच आहे आपली की इथं हे 5 इंटू 5 आहे ना. इथं असं 6 इंटू 6 हे जे आहे ना हे आपल्याला एक्झॅक्टली तिथं मॅच व्हायला पाहिजे या संख्येपेक्षा. म्हणजे कोणत्या 750 पेक्षा ती संख्या मोठी असू नये. कळलं का.
आपण डिव्हिजन करतो का तसं. हा हा, आन्सर बरोबर आहे तुझ्या. तिसरं. असा नंबर फक्त आपल्याला 7च मिळतो बघा. 7 into 7. सो 107 into 7 काय येईल आन्सर सांगा. 5 आणि 6 तर येत नाही. आता हे तुमचं काम आहे की तुम्हाला ते शोधावं लागणार. 7 येते का बघायचं, 8 येते का बघायचं, 9. तुम्हाला किती बघावं लागतील. 1 ते 9च, दुसऱ्यात ऑप्शन नाही ना. ओके ओके. हा, चला हे याचं कॅल्क्युलेशन सांगा फास्ट. 749. हा, 749. ओके. आता काय करायचं, या 750 मधून ही 749 मायनस करूया. हम्म, 750 मधून 749 मायनस केलं काय होते उत्तर 1. त्याच्यामुळे तुमची रिमाइंडर किती आली इथं 1 आलेली आहे. आता तुमचं जे गिव्हन आन्सर आहे का त्यात 1 मायनस करा. गिव्हन आन्सर मधून 1 मायनस. हा सांगा. 56. नाही 2 मिनिट. गिव्हन आन्सर मधून 1 मायनस करा. काय येईल बघा 3249 है ना. आता या 3249 चं स्क्वेअर रूट. हा राईट. आता या 3249 चं स्क्वेअर रूट काढून घ्या. Right. So it is a 57. Okay, next problem. 825. बघा हे सोपं आहे. तुम्ही आता डायरेक्ट आता रिमाइंडर सांगा किती येईल मला. टेल मी द रिमाइंडर. आन्सर नका सांगू, फक्त रिमाइंडर सांगा मला. रिमाइंडर 41. 41 राईट. मग रिमाइंडर जर 41 असेल तर गिव्हन आन्सर मधून 41 मायनस करा. किती येईल 784. आता 784 चा स्क्वेअर रूट काढून घ्या. 784 याचा काढा स्क्वेअर रूट. किती 28 नाही सर 2 मिनिट. हा 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 28 बरोबर आहे. 28 राईट. ओके नेक्स्ट. नेक्स्ट नंबर. राईट तुझ्या राईट. राईट गौरी राईट. राईट अक्षरा राईट 63. बघा 2 याच्यामध्ये हे करा. त्यानंतर 40च्या जवळचा स्क्वेअर बघा. 40च्या खाली बघा आता
39 नाही, हा 38 नाही, 37 नाही, 36 आणि 36 चा स्क्वेअर रूट म्हणजे 6. सो 6 6 36 इथे उरले 4, वरचे 2 0. त्याच्यानंतर 6 आणि 6 12, दॅट इज 12. कोणता इथे कोणता नंबर घ्यावा लागेल सांगा आता? 3. कारण बघा 1 2 3 इंटू 3. त्याचा आन्सर सांगा काय आला? $369. येस येस 369. ओके. लगेच 400 मधनं 300 ते आता उत्तर आले का ते मायनस करा. त्याचं काय आन्सर येईल ते तुमची असेल रिमाइंडर 31. राईट. आता 4000 मधून हे 31 मायनस करा, किती येईल बघा. सर मला कळालं नाही. 31 रिमाइंडर घेतली आपण, ती रिमाइंडर मायनस केली. इथं आपलं उत्तर किती आलं? 31 ऍज अ रिमाइंडर. मग ही रिमाइंडर आपण मायनस केली 4000 मधून, किती आली सांगा? 31 मायनस केल्यानंतर 4000 मायनस 31. येस राईट, इट इज अ 3969. चला शेवटी याचा स्क्वेअर रूट घ्या. किती येईल स्क्वेअर रूट? 63. राईट. चलो, तर अशा पद्धतीने त्यातले 5 एक्झाम्पल संपलेत. त्यानंतरचा प्रश्न बघा. फाइंड द लिस्ट नंबर which must be added to each of the following number so as to get a perfect square. म्हणजे तुम्हाला जे गिव्हन नंबर दिलेले असतील त्याच्यामध्ये किती नंबर ऍड केला म्हणजे त्याचा स्क्वेअर बनून जाईल. and also find the square root of the perfect square so obtained. बघा सांगतो मी तुम्हाला, पहिला प्रश्नच घ्या. 5 to 5 बघा या नंबर मध्ये किती ऍड केले म्हणजे तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर बनेल. and also find the square root of the number. बघा 525 आपल्याला पाठच आहे, 525 तर करायची गरज नाही. तर आपल्याला माहिती आहे 529 कशाचा स्क्वेअर आहे सांगा? 529. सर 529 कशाचा स्क्वेअर आहे? येस येस 23. राईट. 529 लगेच येऊन जाईल का? सोपं असल्यामुळे माहित झालं. पण जर का एखाद्या नंबरचं आपल्याला माहित नसेल तर कसं करणार? तर बघा नेक्स्ट नंबर आहे 1750. आता बघा हा नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट माहित नाही, हो की नाही? नंबरचे माहित नाही किंवा जवळपासच्या नंबर सुद्धा माहित नाही. मग अशा वेळेस काय करणार आपण? डिव्हिजन मेथडने करणार.
हा, उत्तर बरोबर आहे. बघा 7750 याचे पण 2 डिव्हिजन करा. 2 याच्यामध्ये डिवाइड करायला आणि पहिल्यांदा आपण करू तसं नेहमीप्रमाणे सुरू करा. काय येईल? 16 4 4 16 17 मधून 16 गेले 1 50 ला 50. त्याच्यानंतर इथं आपल्याला 8च घ्यावं लागते डबल याचा. हा, आणि तुम्हाला इथं 1 घ्यावं लागेल. सो 81 इंटू 1 दॅट इज 81च, म्हणजे 150 मधून 81 गेलं. काय राहिलं आन्सर? 69. बघा क्वेश्चन किती आला? 41. याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट कळाली की ही जी नंबर आहे 1750, या नंबरचा हे जे नंबर आहे ते कसा पाहिजे म्हणते ते 41. याच्यापेक्षा नक्कीच ते कसं आहे, नंतरचा आहे. मग नंतरचा म्हणजे 41 नंतर कोण आहे? 42च आहे, बरोबर ना? 41 नंतर 42, आणि 42 चा स्क्वेअर आपल्याला माहिती किती आहे? 1764. म्हणजे 1764 मायनस 50, याचा अर्थ 14. म्हणजे आपल्याला 1750 मध्ये 14 ऍड केले तरच परफेक्ट स्क्वेअर बनतो. कळालं का? पुन्हा सांगा ना. बरं, एक मिनिट पुन्हा सांगतो. बघा नंबर किती दिला आपल्याला? 1750. आणि याचं जे आपण उत्तर केलं ते आलं आपल्याकडे 41 आलं. हे एवढं कळालं का मला सांगा? याच्यामध्ये 41 आपल्याला क्वोशंट मिळाला आणि रिमाइंडर जे आहे ते 69 मिळाली. इतकं कळालं का सांगा मला ते? यस. हा, आता इथून समोर बघा, इथं आपल्याला रिमाइंडर मिळाली 69, बरोबर, आणि क्वोशंट मिळाला 41. हा, म्हणजे बघा आता एवढं तर तुम्हाला कळालं की ही जी नंबर आहे 1750, याचं स्क्वेअर हे 41 पेक्षा काहीतरी जास्तच आहे. जास्त कशामुळे? कारण तुम्हाला 69 आहे, रिमाइंडर मिळाली. रिमाइंडर मिळाली म्हणजे काय, तेवढं त्याला समोर जायला लागेल. हा सर, आवाज क्लिअर नाही येत. बरं, एक मिनिट. हा, आता यायला का? येतोय सर. ओके. हा, तर बघा इथे तुम्हाला क्वोशंट मिळाला 41, आणि क्वोशंट जर 41 मिळत असेल तर तुम्हाला एक आयडिया येते की नाही, याचं कसं असलं पाहिजे, 41 पेक्षा जास्त पाहिजे आणि 61 तुमची रिमाइंडर यायली. मग 41 च्या नंतरचा नंबर बघायचा कोणता आहे? 42, बरोबर ना? 42 चा आहे याचा. मग 42 चा स्क्वेअर बघा किती आहे? 42 चा स्क्वेअर सांगा, फास्ट सांगा. 42 चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करून सांगा. 1764. हा, 1764. बर, आणि आपल्याला गिवन नंबर किती आहे? 1750. म्हणजे या 1764 मधून 1750 गेले किती राहतील? 14. तर त्यांना विचारलंय की या 1750 मध्ये किती ऍड केले म्हणजे परफेक्ट स्क्वेअर बनेल. त्याचं उत्तर किती आहे मग? 14. चला अजून एक करा. 2-3 एक्झाम्पल क्वेश्चन नाही कळणार ते, अजून एक करू. चला, त्यानंतर बघा 252. त्यानंतरचा नंबर घ्या 252.
राईट 16 राईट तुझ्या राईट. बघा याचं उत्तर तोंडी येते, कारण आपल्याला माहिती आहे 252 च्या नंतर कोण येणार आहे, 256 स्क्वेअर आहे, याचा अर्थ दोघांचं मायनस म्हणजे 4. आपल्याला हे नंबर ओळखीचा असल्यामुळं आपल्याला ओरली उत्तर येते याचं. आपल्याला याच्यात 4 ऍड करावं लागतील आणि या 256 चा स्क्वेअर रूट काय येईल, 16. राईट. चला नेक्स्ट नंबर आहे 1825. 1825. राईट राईट. तर तुझ्या काय म्हणतो 43. यस. चला याचे डिव्हिजन मेथडनी करा. अठराशे 25 मध्ये किती ऍड केले म्हणजे परफेक्ट स्क्वेअर बनेल, त्यासाठी आपण डिव्हिजन मेथडच वापरावं लागेल. त्याची 2 कंपार्टमेंट करा. आता 18 म्हणल्यानंतर 16 येईल की नाही, 16 म्हणजे पुन्हा 4, तर 4 × 4 16 हे येईल 2. पुढचे 2 2 5 झाल तसे. त्यानंतर या 4 चा स्क्वेअर केला 8 येईल. स्क्वेअर नाही सॉरी डबल. हा त्यानंतर 2 2 म्हणजे काय येईल बघा, 82 × 2 164. सो 225 minus 164. 61. काय येईल 5 मध्ये, हा 161. राईट. म्हणजे याचा अर्थ 42 पेक्षा मोठा नंबर असला पाहिजे, है की नाही. दिस नंबर शुड बी मोर दॅन द 42 स्क्वेअर. 42 चा स्क्वेअर म्हणणार तुम्ही आताच मला सांगितलं, सांगा. वन 1764. ओके राईट राईट. मग आता जो गिवन नंबर दिलाय का त्याच्यामधून ही मायनस करा, म्हणजे 1825 मधून ते नंबर मायनस करायचा. 1764 किती येईल आन्सर. सर 61. 61 चा 81 नाही 82 होत ते. एक सेकंद. 42 पेक्षा मोठा म्हणजे 43 चा स्क्वेअर सांगा. सॉरी, टेल मी 43 स्क्वेअर. इट इज 1849. हा हा राईट राईट. मग आता या नंबर मधून ते मायनस करा. 9 तून 5 गेले 4, 4 तून 2 गेले 24. 24 इज द राईट. राईट राईट. वन रिमाइंडर यायला त्याचं. नेक्स्ट नंबर घ्या. 6412. इथं क्वेश्चन काय येईल सांगा आणि रिमाइंडर काय येईल सांगा. बघा 64 कम्प्लीट स्क्वेअर आहे, याचा अर्थ काय, 8 8 64 सरळच. 0 1 2 ला 1 2, 8 आणि 8 16. बघा इथली नंबर कोणतीच नंबर येत नाही, याचा अर्थ आपण काय घ्यावं लागते 0.
सो 80 आणि खाली काही 12ला 12. याचा अर्थ 80 हे क्वोशंट आला आणि रिमाइंडर हे 12 आलं. चला इथपर्यंत कळलं का? 80 क्वोशंट आणि रिमाइंडर 12. म्हणजे तुमचा जो स्क्वेअर, अपेक्षित स्क्वेअर जो आहे तो 80 पेक्षा मोठा असला पाहिजे. 80 पेक्षा मोठा म्हणजे 81. सो फाइंड द 81 स्क्वेअर. 6561. हा सांगा काय म्हणता? 6561. ओके ओके 6561. आता हा नंबर तुमच्या गिवन नंबर मधून मायनस करा. $149. ओके okay okay so this number should be added to become the 6412 as a perfect square. 6412 ला जर परफेक्ट स्क्वेअर बनायचा असेल तर त्याच्यामध्ये 149 ऍड करावे लागतील. राईट. अशा पद्धतीनं हे प्रश्न होते. ओके चला. राईट राईट. आणि 81 त्याचं स्क्वेअर रूट निघेल. सर रेकॉर्डिंग सेंड करा. हो हो. आणि थांबायचं का? थांबूयात बरं ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एक प्रॉब्लेम घेऊन टाकू अजून एक. थांबा ऐका. प्रॉब्लेम वर्ड प्रॉब्लेम आहे खरं म्हणजे. आता ही प्रॉब्लेम नाही तुम्हाला डायरेक्ट सांगतो बघा. एरिया ऑफ स्क्वेअर तुम्हाला दिलाय 441. प्रॉब्लेम आहे 441 मीटर स्क्वेअर. तर तुम्हाला साईड सांगायची आहे त्याची. व्हॉट विल बी द प्रॉब्लेम? पुन्हा वाचतो ऐका. द एरिया ऑफ स्क्वेअर इज 441 मीटर स्क्वेअर. सो फाइंड द साइड ऑफ स्क्वेअर. खरं म्हणजे अशा प्रॉब्लेम आपण गेल्या वर्षीच केलेत एरिया ऑफ स्क्वेअर मध्ये, पण इथे त्यांनी मुद्दाम त्यांनी दिले, इथं वापर त्याचा पण आहे म्हणून. तर बघा सांगा मला एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला सांगा फास्ट. 4 डिवाइड बाय हा 4 मल्टिप्लाय बाय साइड. नाही ते नाहीये. हे पेरिमीटर झालं. एरिया ऑफ स्क्वेअर साइड इंटू साइड. हा साइड स्क्वेअर किंवा साइड इंटू साइड. राईट राईट. एरिया ऑफ स्क्वेअर आपल्याला किती आहे? 441 दिलाय. साइड काढायची आहे. काय म्हणायचं? टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग राईट राईट बरोबर उत्तर द्यायला सगळे. So taking square root we get 21. Right. Right. Shravani, Sarvesh, Gauri, Rutuja, Shravani, right. 20, Riya, right. 21 is the right answer. 21 sir. Yes. And 21 should be the side of square. चला दुसरा प्रश्न असाच एक घ्या. उदाहरण देतो. What will be the side of square if its area is? प्रश्न नीट आहे का? एरिया सांगतो मी, तुम्ही फक्त मला साइड काढून दाखवा. एरिया आहे 361. 361 मीटर स्क्वेअर इज द एरिया ऑफ स्क्वेअर. Then find the side of 19. बघा एवढं सोपं आहे. म्हणजे लगेच तुम्हाला स्क्वेअर जर माहित असेल तर साइड लगेच मिळून जाईल. 19. हा सो इफ त्यानंतरचा प्रश्न बघा. इफ द एरिया ऑफ स्क्वेअर इज 529 मीटर स्क्वेअर देन फाइंड साइड.
सर 23. राईट राईट. 23. Yes, 23. Yes, we are right. It is 23. चला तर आज थांबूया, उद्या पुन्हा भेटूया. चला. सर रेकॉर्डिंग सेंड कर. हो हो हो.